ज्ञानाञ्जनतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनं शलाकयां चक्षुरं मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपं कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुवैष्णवाश्यं श्रीरूपं सागरजातं सहगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधां कृष्णपादां सहगणललिता श्रीविशाखाविताश्यं। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी तीनामिने। नमस्ते सारस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशधारिणे। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिताकांतं राधाकांतं नमस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधा वृंदे वनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छां कल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। श्रीकृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद अद्वैताचार्य गदाधर श्रीवासदि गौरभक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। काल आपण चरित्र पाहिलं ज्यांनी भगवद्गीतेचा प्रचार केला, श्रीला प्रभुपादांचं आपण चरित्र पाहिलं। त्यांचंही या भगवद्गीतेचा एक प्रचार करण्यासाठी आणि भगवद्गीतेचा निर्माण करण्यासाठी त्यांचा हात याच्यामध्ये आहे की ज्यांनी
एवढी सुंदर भगवद्गीता लिहिली आणि सामान्य लोकांपर्यंत पोचवली. अशा प्रभुपादांसाठी शतशत कोटी कोटी त्यांना नमन. आणि त्याच प्रभुपादांनी अख्ख्या पूर्ण सर्व पृथ्वीला सांगितलं की ही भगवद्गीतेचे ज्यांनी भगवद्गीता सांगितली ते कोण आहेत. भगवान श्रीकृष्ण हे कोण आहेत हे जगाला त्यांनी सांगितलं. जगाला जरी सांगितलं तर काही लोकांना माहिती आहे त्याबद्दल आणि काही लोकांना माहीत नाही. जो मनुष्य प्रभुपादाला जुडला त्या मनुष्याला भगवान श्रीकृष्ण कोण आहेत हे माहीत पडलं. जो या आंदोलनामध्ये कृष्ण आंदोलन म्हणतात त्याला, हरिकृष्ण आंदोलन, तर या आंदोलनामध्ये जो जुडला त्याला भगवान श्रीकृष्ण कोण आहेत माहीत झाला. प्रत्येकाला प्रश्न पडतो, आपल्याकडे त्रिदेव आहेत, ब्रह्मा विष्णू महेश, तर त्रिदेवांना यांच्यावरती कोणीसुद्धा नाही आहे इथपर्यंत आपल्याला ज्ञान आहे, सगळ्यांनाच असतं ते. तर असं हे जे ज्ञान आहे ते ज्ञान बऱ्याच लोकांना माहीत असतं की काही लोकांना ब्रह्मा विष्णू महेश याबद्दलही माहीत नसतं. एवढं अज्ञान आपल्याकडे आहे. ब्रह्माचं कार्य काय आहे, विष्णूंचं कार्य काय आहे आणि महादेवांचं काय कार्य आहे हे बऱ्याच लोकांना माहीत नसतं. इथपर्यंत ज्ञान घेणं आपलं गरजेचं असतं. ज्यावेळेस आपण एका हिंदू संस्कृतीमध्ये जन्मलो आहे तर आपल्याला निश्चित माहीत पाहिजे की आपल्या देवीदेवतांचं कार्य काय. प्रत्येक देवांचं वेगवेगळं कार्य नेमून दिलेलं आहे. आणि या ब्रह्मा विष्णू महेशमध्ये सर्वात श्रेष्ठ सांगितलं जातं ते भगवान विष्णू. या तिघांपेक्षा म्हणजे तिघांमध्ये सर्वात श्रेष्ठ देव कोण सांगितलं जातं तर भगवान विष्णू. सगळ्यांच्या नावाचे एक एक पुराण आहेत. शिवपुराण आहे, विष्णू पुराण आहे, ब्रह्मपुराण आहे. तिघांची वेगवेगळे पुराण आहेत. तिघांचं वेगवेगळं महत्त्व सांगितलं त्याच्यामध्ये. शिवपुराणामध्ये महादेव म्हणतात की मी सर्वात श्रेष्ठ आहे. ब्रह्मपुराणामध्ये ब्रह्मांड पुराणामध्ये किंवा ब्रह्मपुराणामध्ये ब्रह्मदेव सांगतात की मी सृष्टीची निर्मिती केली आहे त्यामुळे मी महान आहे. विष्णू पुराणामध्ये भगवंत स्वतः सांगतात की मी विष्णू आहे आणि सर्वांचा उत्पत्तीकर्ता आहे त्यामुळे मी सर्वात श्रेष्ठ आहे. अग्निपुराण घेतलं तर अग्नीमध्ये अग्नी स्वतः सांगतात अग्निदेव की मी सुद्धा सर्वश्रेष्ठ आहे. हे सगळं सर्वश्रेष्ठ सांगण्याचं काय आहे तात्पर्य की त्यांच्यामध्ये भगवंताचा अंश आहे म्हणून ते सर्वांना सांगतात की आम्ही श्रेष्ठ आहोत. भागवत सांगतं की भगवंताचे 3 विस्तारित रूप आहेत. ते कोणते. भागवत सांगतं की ब्रह्मेती परमात्मेती भगवान इति शब्दते. ब्रह्म म्हणजे परब्रह्म विस्तार भगवंताचा. दुसरा आहे परमात्मा जो आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित असतो. आणि तिसरा आहे भगवान जो सर्व सृष्टीचं पालनपोषण करतो. असे 3 प्रकारचे 3 विस्तार भगवंताचे आहेत. आणि भगवान श्रीकृष्ण हे कोण आहेत तर हे भगवान विष्णूंचे 10 अवतार आहेत आणि त्यातला एक अवतार आहे भगवान श्रीकृष्ण. इथपर्यंत सगळ्यांनाच माहिती आहे. पण भगवान श्रीकृष्ण विष्णूचे अवतार आहेत आणि नाही पण. कारण ज्या वेळेस द्वापार युग येतं आणि ज्यावेळेस श्रीकृष्ण जन्माची येते ज्यावेळेस वेळ त्यावेळेस सगळे जेवढं तारतम्य जेवढे तर्क आहेत ते सगळे बंद पडतात. 10 अवतार होतात. 10 अवतारामध्ये सगळ्यांना माहिती की विष्णूंचे अवतार आहेत. पण 10व्या अवतारात ज्यावेळेस 8वा अवतार येतो त्यावेळेस लोकांना विचार करायला भाग पडते नक्की हा विष्णूचा अवतार आहे का विष्णू याचे अवतार आहे. हा पहिला प्रश्न पडतो. भगवान विष्णू कृष्णांचे अवतार काय कृष्ण भगवंताचे अवतार विष्णूंचे अवतार आहे हा पहिला प्रश्न पडतो. त्याचं असं आहे काही कल्पामध्ये भगवान श्रीकृष्ण स्वतः अवतरित होतात आणि काही कल्पामध्ये भगवान विष्णू अवतरित होतात कृष्णाच्या रूपामध्ये. तर असं सांगितलं जातं की हे जे श्रीकृष्ण आहेत ते अनादि अनंत काळापर्यंत राहतात. म्हणजे सृष्टीचा लय होतो. 3 विष्णूचे प्रकार सांगितले. नक्की 10व्या अवतार 8वा अवतार श्रीकृष्णांना सांगितलं जातं पण कोणत्या विष्णूचा हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. अवतार आहे श्रीकृष्णाचा आपलं अवतार आहे विष्णूंचा पण कोणत्या विष्णूचा हा पहिला मुद्दा आहे. हा प्रश्न विचारल्यावर सगळ्यांची तोंड बंद पडतात. पहिला प्रश्न उलटा प्रश्न होतो कोणत्या विष्णूचं. विष्णू एकच आहे नाही. मी पहिला श्लोक सांगितला ब्रह्मेती
परमात्मेती भगवानेती शब्दते. हे 3 भगवंताचे विस्तार आहेत आणि हे 3 विष्णू आहेत. पहिला आहे विष्णू परब्रह्म म्हणून त्यांना ओळखतात आणि ते परब्रह्म कारणोदक सागरामध्ये झोपलेले असतात आणि त्यांच्या एका एका केसामधून आणि एका एका श्वासाच्या वाटातून श्वास सोडला की त्याच्यामध्ये अनेक ब्रह्मांडे निघतात. आपण पाहतो की एकच ब्रह्मांड आहे आणि आपला ब्रह्मांडाचा कॅमेरा, आपला जो शास्त्राचा कॅमेरा आहे तो ब्रह्मांडाच्या शेवटच्या टोकापर्यंत अजूनपर्यंत पोचलेला नाही आहे. तो जवळचंच काय आसपासचं दाखवतो. ब्रह्मांडाचं टोक आजपर्यंत आपण शोधू शकलो नाही. तर मग अनेक ब्रह्मांड कधी शोधणार आपण? कारण की आपल्यासारखेच अजून ब्रह्मांड आहेत. असे असंख्य, त्याला गिनती नाही आहे त्या ब्रह्मांडाच्या. असे असंख्य ब्रह्मांड आहेत आणि ते ब्रह्मांड भगवंताच्या श्वासावाटे बाहेर पडतात आणि ते भगवंत कोण आहेत? कारणोदकशाही विष्णू. त्यांना म्हणतात कारणोदकशाही. हा भगवंताचा पहिला विस्तार, कारणोदकशाही विष्णू. दुसरा विस्तार आहे तो गर्भोदकशाही विष्णू. तेच महाविष्णू परत प्रत्येक ब्रह्मांडामध्ये प्रविष्ट होतात. प्रत्येक ब्रह्मांडामध्ये गर्भोदकशाही विष्णूच्या रूपामध्ये अवतार घेतात. ब्रह्मांडाच्या खाली गर्भोदक सागर आहे. ब्रह्मांडाच्या बाहेर आणि अनेक ब्रह्मांडाच्या मधल्या पोकळीमध्ये जो सागर आहे त्याला म्हणतात कारणोदक सागर. जो ब्रह्मांडाच्या आतमध्ये असतो तो गर्भोदक सागर आणि त्या गर्भोदक सागरामध्ये भगवान विष्णू शेषशय्येवर पडलेले असतात. कारणोदक सागरामध्ये त्यांच्या खाली शेषनाग नसतो, ते स्वतंत्र पहुडलेले आहेत. गर्भोदक सागरामध्ये नागावरती पहुडले आहेत आणि क्षीरोदक सागरामध्ये ते तिसरा विष्णू सांगितलं जातं. हे तिसरे विष्णू आहेत क्षीरोदकशाही विष्णू. आणि क्षीरोदकशाही विष्णू हे श्वेतद्वीपामध्ये म्हणजे क्षीरोदक सागरामध्ये पहुडलेले असतात आणि हा सागर पूर्ण दुधाचा सागर आहे. हा जो सागर सांगितला जातो हा पूर्ण दुधाचा सागर आहे आणि दुधाच्या सागरामध्ये त्यांचं एक श्वेतद्वीप, वैकुंठासारखी प्रतिकृती, एक वैकुंठ आहे, त्याला श्वेतद्वीप म्हणतात. वैकुंठासारखंच आहे तसं हुबेहूब त्यांचं वैकुंठ आहे क्षीरोदकशाही सागरामध्ये. आणि हे क्षीरोदक सागरामधले विष्णू आहेत ते सगळे हे अवतार घेतात. राम आहे, वामन आहे, वराह आहे, नरसिंह आहे, परत राम आहे, परशुराम आहे, परत भगवान श्रीकृष्ण आहेत आणि परत बुद्ध आणि कलंकी, असे हे 10 अवतार ते क्षीरोदकशाही विष्णू घेतात. ते फक्त ब्रह्मांडापुरतं मर्यादित. पण श्रीकृष्ण काय करतात? श्रीकृष्णाबद्दल आपण विस्तारित गोष्टी पाहणार आहोत. तर ब्रह्मांडाची उत्पत्ती कशी झाली, कुठून झाली? सुरुवातीला सांगितलं होतं ब्रह्मांडाची उत्पत्ती ज्या वेळेस सृष्टी निर्माण होते त्यावेळेस गर्भोदकशाही जे विष्णू असतात ते काय करतात? ब्रह्मदेवाची निर्मिती करतात. त्यांच्या आपण पाहिलं असेल नाभी कमलामधून ब्रह्मांडाच्या तळापासून ते कमळ निघतं आणि वरती टोकाला ब्रह्मांडाच्या ते कमळ उमलतं आणि त्या कमळामधून ब्रह्मदेवाची निर्मिती होते. असे हे ब्रह्मदेव सृष्टीची निर्मिती करतात आणि ब्रह्मदेवाच्या भ्रुकुटीमधून म्हणजे भुवयामधून ते रुद्र बाहेर पडतात. रुद्र म्हणजे 100 रुद्र बाहेर पडतात पहिल्यांदा आणि 100 रुद्रामधला श्रेष्ठ रुद्र कोणता असेल तर तो असतो शंकर, भगवान शंकर. हे महादेव त्या रुद्रामधले सर्वात श्रेष्ठ रुद्र आहेत. तर आपण बऱ्याचशा गोष्टी बघत असतो आणि ह्या ब्रह्मांडामध्ये जेव्हा निर्मिती होत असते त्यावेळेस भगवंताचं कार्य काय? भगवंताचं कार्य काहीसुद्धा नाही आहे. सृष्टीमध्ये ज्यावेळेस आपण बघतो की भगवंताचं खरं जे भगवंत आपण म्हणतो ते भगवंताचं कार्य काहीसुद्धा नाही आहे. त्यांचं काम एकच आहे, बासरी घेणं, गाईच्या मागं पळणं, बासरी वाजवणं आणि यमुनेच्या डोहात आंघोळ करणं, एवढं फक्त भगवंताचं काम आहे. आणि तीच लीला करायला फक्त पृथ्वीवरती अवतरित होतं. पहिल्यांदा सांगितलं तर ब्रह्मांड आहे आणि गर्भोदकशाही विष्णू ह्या ब्रह्मदेवाला प्रविष्ट करतात आणि त्या प्रविष्ट झाल्यानंतर ब्रह्मदेव त्याच्यातून बाहेर निघतात, तप करतात अनेक वर्ष आणि मग भगवान विष्णू त्यांना सांगतात की विष्णू या नावाचा जप कर, ओम नमो विष्णवे नमः असं जप त्यांना देतात आणि मग ब्रह्मदेव 12 वर्ष जप करतात आणि जप झाल्यानंतर मग सृष्टीची निर्मिती करतात. तर ब्रह्मांडाची रचना कशी सांगितली आपल्याला शास्त्रांमध्ये, याचं सगळं उल्लेख आपल्याला ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये भेटतो आणि तिथं आपल्याला कळतं की खरा
कोण आहे. सगळे म्हणतात शिव महान आहेत, कोण म्हणतं विष्णू महान आहेत, कोण म्हणतं हे. तर प्रभुपादांनी सगळ्याची तोंड बंद केली. प्रभुपाद म्हणले कोणीच महान नाही, श्रीकृष्णाच्या वरती कोणीसुद्धा नाही. श्रीकृष्ण आणि राधा, राधे कृष्ण हे परब्रह्म आहे. परब्रह्म एक नाही आहे, परब्रह्म दोन आहेत. मग परब्रह्म दोनाचे एक बनतात. एका ज्योतीमधून दोन शरीर बाहेर पडतात, तेव्हाच ती राधाकृष्ण होतं असं ऋग्वेद सांगतं. ऋग्वेदामध्ये ह्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. तर पहिल्यांदा जे ब्रह्मांड असतं त्या ब्रह्मांडामध्ये गर्भोदक सागरामध्ये भगवंत झोपलेले असतात. त्यांच्या नाभिकमळामधून कमळ निघतं आणि सत्यलोकामध्ये ब्रह्माजीचं स्थान आहे. आणि पूर्ण ब्रह्मांड गर्भोदक सागराच्या वरती पाताळ आहे. पाताळ म्हणजे तिथं नरक असतो, तर नरक तिथं असतो. त्याच्यावरती आहे रसातळ, त्याच्यावरती महातल, त्याच्यावरती तलातल, त्याच्यावरती सुतल, वितल आणि अतल असे 7 लोक पृथ्वीच्या खाली आहेत आणि 7 लोक पृथ्वीच्या वरती आहेत. वरती कोणते आहेत? स्वर्ग, भुवरलोक. भुवरलोक म्हणजे आपल्या पृथ्वीच्या वरती आहे आपलं भूलोक, आणि याच्यावरती आहे भुवरलोक. आणि त्या भुवरलोकामध्ये हे 33 कोटी देवता वास करतात. जे आपण म्हणतो ना 33 कोटी, हे 33 कोटी या भुवरलोकामध्येच राहतात, याच्यावरती जात नाही. आणि त्याच्यामध्ये सगळे देवदेवता येतात. सगळे देवते जेवढं आपण पूजा करतो ना, जेवढे देवदेवते तेवढे सगळे भुवरलोकापर्यंतच मर्यादित आहे. त्याच्यावरती त्यांची जायची हिंमत होत नाही. त्याच्यावरती आहे स्वर्गलोक. ह्या पण 33 कोटीच्या देवांच्या वरती जो कोण राहतो तो इंद्र राहतो. देवादिदेव, देवेंद्र म्हणतात त्यांना, देवांचा राजा. देवांना सुद्धा राजा असतो, मग तो राजा इंद्र हा स्वर्गलोकामध्ये राहतो. त्याच्यावरती आहे महरलोक. इथं महर्षी लोक राहतात, सगळे महर्षी, तपस्वी म्हणजे सगळ्या ऋषींमध्ये महान ऋषी महर्षी इथे राहतात. दुसऱ्या याच्यामध्ये आहे जनलोक. याच्यामध्ये पण जे आपल्यासारखे भक्त असतात आणि ते खूप तपस्या करून सिद्धी प्राप्त करून त्या जनलोकामध्ये जातात. त्याच्यावरती आहे तपोलोक. हे लोक, इथं जे लोक असतात ते तपस्वी असतात, एकदम कठोर तपस्या करणारी जे साधुमुनी असतात ते साधुमुनी या तपलोकामध्ये राहतात. त्याच्यावरती सगळ्यात शेवटी आहे सत्यलोक, आणि सत्यलोकामध्ये ब्रह्मदेव राहतात. आणि आपल्याला भगवंत 8व्या अध्यायामध्ये सांगतात भगवद्गीतेच्या की भगवंत म्हणजे श्रीकृष्ण. डायरेक्ट समजण्याचा प्रयत्न करा. भगवंत म्हणजे फक्त एकच भगवंत आहे, श्रीकृष्ण. तर ते काय म्हणतात की ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे आपल्या इथे 1000 कल्प. एक कल्प किती युगाचा असतो? 4 युगांचा. सत्य, त्रेता, द्वापार आणि कली असे 4 युग आहेत. आणि 4 युगांचा एक कल्प असतो. आणि हे कल्प 1000 वेळा उलटल्यानंतर ब्रह्मदेवाचे 12 तास होतात. 1000 वेळा जेव्हा उलटतात तर ब्रह्मदेवाचे 12 तास होतात. आणि या 12 तासामध्ये ब्रह्मदेव सृष्टीची निर्मिती करतात. जेव्हा त्यांचा दिवस उजडतो आणि दिवस उजडल्यानंतर सृष्टीची निर्मिती करण्याकरता ब्रह्मदेव या जीवांना जन्माला घालतात. त्याला म्हणतात सर्ग. भगवंत जे सृष्टी निर्माण करतात त्याला सर्ग म्हणतात, आणि ब्रह्मदेव जे सृष्टी निर्माण करतात त्याला विसर्ग म्हणतात. तर सर्ग आणि विसर्ग असे हे आहेत भगवंताचे. सर्ग म्हणजे भगवंत स्वतः मटेरियल देतात, कच्चं मटेरियल म्हणतात त्याला, आणि पक्कं मटेरियल ब्रह्मदेव बनवतात. म्हणजे काय करतात? भगवंत जीवात्मा देतात, ब्रह्मदेव शरीर निर्माण करतात आणि त्याच्यामध्ये ते सोडतात. असे ब्रह्मदेवाचं कार्य आहे. तर भगवान श्रीकृष्ण कोण आहेत तर आपण त्याबद्दल पाहूयात. म्हणजे त्यांची वंशावळ आहे. जशी आपली वंशावळ असते ना तशी भगवंताची पण वंशावळ आहे. त्यामध्ये पहिल्यांदा श्रीकृष्ण, सगळ्यात पहिल्यांदा. सृष्टीच्या आधी कोणीसुद्धा नव्हतं, सृष्टीच्या नंतरही कोणी नसणार आहे, सृष्टीच्या आधी कोणी नव्हतं. त्यावेळेस त्यांच्या धामामध्ये ते असतात आणि ते भगवद्गीतेत सांगतात की माझ्या धामाचा विनाश होत नाही, माझं धाम नित्य असतं. हे सगळे आपण काय आपण मरणार, सगळं विध्वंस होणार. महादेव येणार आणि 11 रुद्र घेऊन सगळा विध्वंस करणार ब्रह्मांडाचा. शेवट जेव्हाच ब्रह्मदेवाची रात्र चालू होते तेव्हा सगळा विध्वंस करतात महादेव. तर 1000 कल्प, अजून भरपूर कल्प, आता फक्त 7 आहे. 993 कल्प अजून बाकी आहेत. किती?
993 कल्प अजून बाकी आहेत, पण निवांत टेन्शन घेऊ नका, अजून करोडो जन्म होतील तुमचे ह्याच्यामध्ये. तर असे 993 कल्प आहेत, त्यामुळं भरपूर आपण वेळ आहे विध्वंस व्हायला ब्रह्मांडाचा. तर त्या क्षणी महादेव स्वतः 11 रुद्रामध्ये स्वतःला विस्तार करतात आणि सृष्टीचा विनाश करतात. तर पहिले श्रीकृष्ण आहेत, त्यांना म्हणतात स्वयंरूप, म्हणजे ओरिजिनल. ओरिजिनल कोण आहे? श्रीकृष्ण. तर ओरिजिनल श्रीकृष्ण त्यांना येऊ द्या आतमध्ये, जाऊ दे, खेळू दे त्याला. जास्तीत जास्त कोणी रिस्पॉन्स नाही दिला तर ते मग हे करणार. तुम्ही पण ऐका, तुमचा पण उद्धार होईल, नशीब आहे तुमचं. असंच आपण योनीमध्ये जातो. जर आपण भगवंताची भक्ती नाही केली तर आपण सुद्धा मांजर बनू, कुत्र बनू, मग 84चा फेरा आपल्याला पडतो. म्हणजे 84 लक्ष जीवामधून आपल्याला फिरावं लागतं. मग कोणते कोणते जन्म घेतो आपल्याला माहीत पण नाही. किती जीव आहेत अजूनपर्यंत सापडले नाहीत 84 लक्ष शास्त्रज्ञांना जीव, एवढे जीव आहेत. तर अशा जीवामधून आपण हे करतो जेव्हा आपण भक्ती नाही करत भगवंताची. तर पहिल्यांदा स्वयंरूप जे भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांच्यापासून ते पहिला विस्तार करतात. प्रथम विस्तार म्हणजे त्यांच्यामधून एक शक्ती बाहेर काढतात आणि तो विस्तार होतो. तो विस्तार म्हणजे बलराम, जे आपण बलराम पाहतो. आणि हे बलराम मूळ कारण आहे सगळ्यांचं. मी म्हटलं ना, भगवंत काही करत नाही. जसा पहिला विस्तार काढला तो बलरामच सगळ्यांना सांभाळतो. म्हणून तर नाव आहे त्याचं बल आणि राम. बलराम नाव काय दिलं तरी राम तर आहेच तो, पण त्याच्यामध्ये बल पण आहे ही सृष्टी निर्मिती करण्याचं. म्हणजे बलराम जे येतात भगवंताबरोबर ते साधारण नाही आहेत, ते सगळ्यात उच्च पद असतं. म्हणजे उच्च पद त्यांचं. बलरामापासून ही सगळी सृष्टी निर्माण करतात बलराम. तेच बलराम काय करतात, त्या बलरामा बोलतात वैभव प्रकाश. भगवंत आहे स्वयंप्रकाश, बलराम आहे वैभव प्रकाश. आता वैभव प्रकाशामधून बलराम काय करतात, पहिला विस्तार करतात. तद एकात्मरूप, वेगवेगळ्या रूपांनी व गुणांनी भगवंत प्रकट होतात. म्हणजे गुण, रूप, नाम, लीला या वेगवेगळ्या पद्धतीने भगवंत स्वतः प्रकट होतात. पहिलं बलरामाच्या आधी विस्तार करतात, त्यानंतर स्वतःला विविध रूपामध्ये प्रकट करतात. बलराम 2 विस्तार करतात, परत बलराम 2 विस्तार करतात. तर ते विस्तार कोणते? विलास म्हणतात आणि दुसरा आहे स्वांश. तर विलास म्हणजे काय? विभिन्न अंश. म्हणजे बलरामाच्या अंशाचे पण अंश, आणि इकडं स्वांश म्हणजे बलराम स्वतः. अशा प्रकारे 2 विस्तार होतात. स्वांशमध्ये विलासमध्ये काय होतं बघून, बलराम वैकुंठात चतुर्भुज विष्णुरूपात प्रकट होतात. वैकुंठात कोण पाहतो आपण? भगवान विष्णूंना पाहतो. माहिती सगळ्यांना की वैकुंठ भगवंताचा आहे. भगवंत वैकुंठामध्ये भगवंत नाही आहेत. हे 3 विष्णू वैकुंठाच्या बाहेरच आहेत. आपण ऐकले ना, हे 3 विष्णू वैकुंठाच्या बाहेर आहेत. वैकुंठाचा काही संबंध नाही भगवान विष्णूंचा, असं नका समजू. ते एकच रूप आहे. भगवंत स्वतःला विस्तार करतात. पण तसं बघायला गेलं तर विष्णू ब्रह्मांडामध्ये कार्य करतात आणि जे वैकुंठात बसलेले असतात ते स्वतः बलराम असतात. विष्णू रूपामध्ये चतुर्भुज नारायण रूप म्हणतो ना आपण, तर त्या रूपामध्ये बलराम स्वतः बसलेले असतात वैकुंठामध्ये. तर अशा प्रकारे बलरामाचा वैकुंठात चतुर्भुज विष्णू रूपात बलराम प्रकट होतात. त्यानंतर आहे 4 रूप प्रकट करतात विष्णू. परत बलराम 4 परत अजून रूप प्रकट करतात. ते काय आहे? वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध. हे नाव कुठेतरी ऐकले असतील तुम्ही, प्रद्युम्न, अनिरुद्ध. हां, मग ते अनिरुद्ध कृष्णाचे एक मुलगा आहे आणि एक दुसरा नातू आहे. तर ते नातू वगैरे कोणी नाही आहेत, हे भगवंताचे विस्तारित रूप आहेत. आणि हे बलराम यांना विस्तारित करतात. संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध आणि वासुदेव. वासुदेव कृष्ण ऐकलं ना आपण, नाव ऐकलं असेल, ते वासुदेव विस्तारित रूप आहे बलरामाचं. म्हणजे आता एक झालं, 1 2 3 आणि 4 7 रूपं झाली. हे 7 लोक यांचा आदेश मानावा लागतात. ह्या 7 लोकांचे आदेश मानावे लागतात. आणि 7 नंतर पुढं अजून आहेत. 7 नंतर 3 पुरुष अवतार आहेत. की झाले 10. आणि हे पुरुष अवतार कुठले? कारणोदकशाही विष्णू, गर्भोदकशाही विष्णू आणि क्षीरोदकशाही विष्णू. हे 3 रूप आहेत. हे 3 महान आहेत. या 3च्या वरती 7 आधी ऑलरेडी आहेत आणि 7च्या वरती 2 आधी आहेत. ते कोण?
बलराम आणि कृष्ण. आणि कृष्णाच्यावरती कोणी नाही. मत्तहा परतरं नान्यं किंचिदस्ति धनंजया, माझ्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही आणि माझ्या समान पण कोणी नाही आहे. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत म्हणतात माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही आहे. अर्जुनाला सांगतात तुला गैरसमज होत असेल, तुला माहीत नसेल, पण मी तुला सांगतो की माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही आहे. हे भगवंतांनी सांगितले भगवद्गीतेमध्ये, पण आपल्याला कळतच नाही. आपण एकच ह्याच्यामध्ये गुंतलेला असतो की आपण द्वापारयुगामध्ये काय कृष्ण लीला करतो, घोडा माखन करतो, तो काय भगवंत असणार आहे, तो काय स्वतःला ठोकून सांगतो. नाही, तसं नाही आहे. भगवद्गीतेमध्ये त्यांनी सांगितले आणि अनेक शास्त्रामध्ये हेच प्रमाण भेटलं जातं. जर तुम्ही वेद पुराणं सगळी छाळून बघितली तर त्यामध्ये श्रीकृष्णाचंच वर्णन आहे. नावानुसार श्रीकृष्ण, राधे कृष्ण हेच नाव तुम्हाला जास्ती वेदांमध्ये दिसेल आणि पुराणांमध्ये दिसेल. तर हे रूप आपण 4 पाहिले. तर 4 म्हणून परत दुसरा भाग, हे 4 वासुदेव संकर्षण झाले. परत दुसरा भाग, आणि दुसऱ्या भागामध्ये परत हे 4 परत विस्तार करतात. परत वासुदेव संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध. म्हणजे पहिल्या 4चे परत 4. आणि या 4 मधले जो संकर्षण आहे त्या संकर्षणापासून नारायण उत्पन्न होतं. नारायण, विष्णू नारायण म्हणतो आपण, पण विष्णूंच्या पण वरती नारायण आहेत. नारायण आणि विष्णू वेगवेगळे विस्तार आहेत. विस्तार मानण्यासाठी आहेत, सगळे एकच आहेत. म्हणजे आता अनेक एखाद्या मुलाचं नाव बंटी, चिंटू, मिंटू, किंटू, काय काय वेगवेगळ्या नावाने बोलवतात, पण तो मनुष्य बदलतो का? एकाच नावाने त्या मनुष्याला 4 वेळा बोलवलं जातं. 4 नावाने एकाच मनुष्याला बोलवलं जातं, पण येणार कोण आहे? आता बंटी म्हणलं का बंटीचं दुसरं रूप येणार आहे का? नाही. मग तसं हे भगवंताचं आहे. हे फक्त शास्त्रामध्ये सांगितलेत की विस्तार आहेत, शास्त्रामध्ये विस्तार सांगितलेले आहेत, पण हे सगळे एकच आहेत. त्याच्यामध्ये शक्तीमध्ये कोणताच भेद नाही, गुणामध्ये कोणताच भेद नाही, रूपामध्ये कोणताच भेद नाही. सगळं शक्तीपूर्ण आहे तशी. आपण विस्तार घेऊ शकत नाही, कारण की आपण साधारण जीवात्मा आहे, पण भगवंत विस्तार घेऊ शकतात. अनंत कोटी स्वतःला दुसरा विस्तार करू शकतात. आणि तो विस्तार म्हणजे या विस्तारामध्ये काय फरक नाही. पण भगवान श्रीकृष्ण काय सांगतात की सांगितलं की जो आपण दिवाळीमध्ये दिवा लावतो, पहिल्यांदा दिवा लावतो आणि त्याच दिव्याला आपण काय करतो, दुसरे दिवे पेटवतो ना. दुसरा दिवा पेटल्यानंतर असं झालं का पहिला दिवा जास्त तेजस्वी आहे आणि दुसरा दिवा कमी तेजस्वी आहे, असं नाही. पण भगवंताला काय सांगितलं श्रीकृष्णांना, जो पहिला दिवा जो लागला ते श्रीकृष्ण, फरक काहीच नाही आहे. पण पहिलं जे भगवंत सृष्टीच्या आधी जे होते ते होते श्रीकृष्ण. त्यानंतर जे दिवे लागत गेले ते दिवे विविध रूपं आपण पाहतोय, ती रूपं. मग ह्या संकर्षणापासून नारायण उत्पन्न होतात आणि नारायण 3 पुरुष अवतार घेतात. ते म्हणजे कारणोदक विष्णू, गर्भोदक विष्णू आणि क्षीरोदक विष्णू, हे 3 रूप घेतात. त्यानंतर हा झाला विलास भाग. आता बलरामाचा दुसरा भाग कोणता आहे? स्वांश रूप, म्हणजे स्वतः येतात. तो रूप आहे, पहिला अवतार आहे लीला अवतार. लीला अवतार क्षीरोदकशाही विष्णू घेतात. ते लीला अवतारामध्ये 10 अवतार आपण पाहिले असते, ते दशावतार आहेत लीला अवतारामध्ये, ते दशावतार आहेत. त्याचा दुसरा आहे पुरुष अवतार, म्हणजे हे आपण 3 विष्णू पाहिले, हे पुरुष अवतार स्वांशमध्ये. तिसरे आहे गुण अवतार. गुण अवतारामध्ये काय येतं, 3 गुणामध्ये बघा, ब्रह्मा विष्णू महेश कुठे जातात. आपण जे ब्रह्मा विष्णू म्हणतो ना त्रिदेव, तर त्रिदेवांचं स्थान इथे गुण अवतारामध्ये. मग हे जे नारायण आहेत तेच गुण अवतार घेतात, ब्रह्मा विष्णू महेश. नारायण जे आहेत तेच ब्रह्मा विष्णू महेश या 3 रूपामध्ये अवतार घेतात. आणि प्रत्येक ब्रह्मांडाचा भार या 3घांवरती असतो. आणि एक ब्रह्मांड नाही आहेत, असे अनेक ब्रह्मांड आहेत, असे अनेक ब्रह्मांड आहेत. त्यामध्ये अनेक महादेव आहेत, अनेक विष्णू आहेत आणि अनेक ब्रह्मदेव आहेत. जेवढं मोठं ब्रह्मांड तेवढं ब्रह्मांडाला तोंड, ब्रह्मदेवाला तोंड जास्त. आपलं ब्रह्मांड 4 मुखी ब्रह्माचं आहे म्हणून आपलं ब्रह्मांड छोटं आहे. तर दुसऱ्या ब्रह्मांडामध्ये गेलं तर त्या ब्रह्माला 10 मुखं असतील, 10 तोंडाचा ब्रह्मदेव असेल. तिसऱ्या ब्रह्मांडामध्ये गेलं तर तो 100 तोंडाचा असेल. चौथ्या ब्रह्मांडामध्ये गेलं तो 1000 तोंडाचा असेल. परत 5व्या ब्रह्मांडामध्ये गेलं तो 1,00,000 तोंडाचा असेल. परत 10 लाख, परत करोड, असंख्य तोंड ब्रह्मदेवाची. जेवढी जितकी तोंड ब्रह्मदेवाची तेवढं मोठं ब्रह्मांड.
असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. तर असे हे ब्रह्मदेव आणि हे ब्रह्मा विष्णू महेश कार्य करत असतात प्रत्येक सृष्टीमध्ये. 5वा अवतार आहे शाक्तावेश अवतार. शाक्तावेश अवतार म्हणजे भगवंताची शक्ती. त्या शक्तीमधून उत्पन्न होणारे जे अवतार आहेत ते 4 कुमार आहे. चतुष्कुमार म्हणतो आपण. चतुष्कुमार नारद मुनी भगवंताचा शाक्तावेश अवतार आहे. भगवंताचा शाक्तावेश अवतार आहे. शक्ती आहे भगवंताची, ती डायरेक्ट भगवंतापासून आलेली शक्ती. शाक्तावेश अवतार नारद. दुसरा आहे ब्रह्मदेव. अनंत शेष, आपण जे भगवंत झोपते असतात त्याच्यात, तो अनंत शेष. तिसरा आहे पृथू महाराज, परशुराम, बुद्ध, परत अजून वामन. हे सगळे शाक्तावेश अवतार आहे. त्यामध्ये व्यासदेव येतात. जे आपण आता अभ्यास करतोय ना, ते सगळ्याचे जनक आहेत व्यासदेव. व्यासदेवांनी लिहून ठेवलं म्हणून आपण अभ्यास करतो. ते व्यासदेव भगवंताचे शाक्तावेश अवतार आहेत. हे असे शाक्तावेश अवतार सांगितले आहेत. असे किती अवतार आहेत? 24 अवतार आहेत. त्यातले 10 वगळून टाका. 10 दशावतार वगळले तर हातात किती? 24मधून 10 गेले 14 शाक्तावेश अवतार आहेत भगवंताचे. एकूण 24 अवतार आहेत भगवंताने घेतलेले. त्यातले हे 14 शाक्तावेश आणि 10 मुख्य अवतार सांगितले जातात. 5वा आहे मन्वंतर अवतार. मनु आपण ऐकलं असेल, मनुचं नाव. ते मन्वंतर अवतार आहेत. ते मनुसुद्धा भगवंताचे अवतार आहेत. ते पण भगवंताचाच विस्तार आहेत. एकूण सांगण्याचं काय आहे? इंद्र, अग्नी, मेरू, बृहस्पती, कार्तिकीय, भृगू इत्यादी. त्याच्यामध्ये कार्तिकीय जे आहे आपण भगवंताचाच अवतार आहे. आपण म्हणतो ह्यानी त्याला हरवलं, त्यांनी त्याला हरवलं, हा श्रेष्ठ, हरवलं म्हणून श्रेष्ठ म्हणतो त्याला आपण. मला सांगा, आपल्या या हाताने ह्या हाताला मारल्या फरक काय पडणार आहे? ह्या हाताने ह्या हाताला बुक्क्या घातल्या, कोण कोणाला मारते? हात जिंकला, हात सुजला. जिंकलं कोण? तुम्हीच जिंकला, तुम्हीच हारला. त्यामुळे फरक काहीच नाही आहे. हे सगळे भगवंताचे विस्तार आहे. आपण गणपती म्हणतो, गणपती तर स्वयंविस्तार आहे. भगवान गोपाळकृष्णाचा स्वयंविस्तार आहे गणपती. तर गणपतीमध्ये आणि यांच्यामध्ये काय फरक नाही आहे. भगवंतालाच विस्तार करावा लागतो सगळ्यांमध्ये. स्वतः कोणी वेगळे येत नाही. ते सगळे भगवंतामधूनच येतात बाहेर आणि भगवंतामध्येच परत जातात. तर सांगण्याचा अर्थ आहे की अर्चिताम सर्वदेवेषु शंखचक्र गदाधरम अर्चिताम सर्वदेवाहम सूर्यतोम सर्वगताम हरी. ज्यावेळेस तुम्ही श्रीकृष्णाला पुजता किंवा विष्णूला पुजता त्यावेळेस तुम्ही सगळ्या देवांची पूजा करता. म्हणून मुख्य स्थानी आपल्याला भगवंत ठेवायचे असतात देवाला. पहिला निवेद्य त्यांना दाखवायचा आणि दुसरा मग फिरवायचा सगळीकडे. श्रीकृष्णाला, नारायणाला एवढं का महत्त्व दिलं आहे? तर ते सगळ्या देवांची पूजा केल्यासारखी. देवांची नावं वेगवेगळी आहेत, त्यांचे कार्य वेगवेगळे आहेत, म्हणून ते वेगळे नाही आहेत भगवंतापासून. ते भगवंताचेच विस्तार आहेत. भगवंत स्वतः त्यांना अंशरूपात विस्तार करतात. त्यामध्ये कुठलाही देव घेतला तर तो भगवंतापासून वेगळा नाही. आपण हे भगवद्गीतेमध्ये पाहणार आहेत. विभूती योगामध्ये 10व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सरळ सांगितलं आहे, कोण कोण मी आहे, मी कोण आहे, मी कोणामध्ये विस्तार करतो, हे 10व्या अध्यायामध्ये आपल्याला भगवंतांनी सांगितलेलं आहे. ते 6वा अवतार येतो युगा अवतार येतात. 4 युग असतात. 4 युग आणि 4 युगाचे 4 अवतार आहेत. पहिल्या ह्याच्यामध्ये सत्य असतं. सत्ययुगामध्ये सफेद रंगामध्ये येतात भगवंत आणि ते हंसाच्या रूपात येतात. सत्ययुगामध्ये हंस रूपात येतात भगवंत. हंसाचं रूप घेऊन येतात भगवंत. त्रेतायुगामध्ये लाल रंग असतो आणि ते यज्ञ पुरुष म्हणून येतात त्रेतायुगामध्ये. द्वापारयुगामध्ये काळा आणि स्वतः स्वयं भगवान द्वापारयुगामध्ये येतात. जे आपण पहिल्या टॉपला पाहिले ना, ते टॉपचे भगवंत द्वापारयुगामध्ये येतात. आपल्या पृथ्वीचं भाग्य. VIP म्हणतो ना आपण, VIP, तर तो VIP एकदाच येतो द्वापारयुगामध्ये. ते पण ब्रह्मदेवाच्या एका कल्पामध्ये. प्रत्येक कल्पामध्ये येत नाही श्रीकृष्ण. आणि आपण ऐकतोय भगवंताबद्दल आणि ह्याच युगात आलेत ते. आपलं भाग्य, आपण जीव जन्मलोय तर निश्चित 90% लोकांचा काय उद्धार होणार आहे. फक्त या कल्पात ज्याचा जन्म झाला या कल्पामध्ये त्यांचा निश्चित उद्धार होणार आहे. यात काही शंका नाही. सगळे वैकुंठात जाणार. भारतामधले सगळे वैकुंठात जाणार. चुकून एखादा विचित्र असतो, ज्याला माहीत असून सुद्धा तो मुद्दाम पाप करतो. एखादा किडा, गावातला किडा कुठंतरी जातो नरकामध्ये. सगळेच नरकामध्ये जात नाही. जे भगवंताचं काहीतरी होऊन काही काय होणार ओबडधोबड तरी पूजा करतात, कधी तर नाव घेतात. आता तुम्ही भगवद्गीता ऐकायला आलात, भगवंताचं कथा ऐकायला आलात,
तर तुम्ही मोठं पुण्य केलेलं आहे, भगवंताने तुम्हाला हेरून ठेवलं. त्यामुळं मरेपर्यंत सुद्धा ही भक्ती सोडू नका. तर भगवंत काय करतील, परत जन्म देतील मग तुम्हाला. मग तो कुठल्या कल्पात टाकतील तुम्हाला कळणार नाही. हाच जो कल्प आहे त्या कल्पामध्येच आपल्याला उद्धार करून निघून जायचं या जगामधून, परत फिरून यायचं नाही. परत नको दुकान, गाडी, डोक्याला कचकच, व्यवहार, पैसा पाणी, हे पैसे दिले नाहीत आणि पैसे दिले नाहीत, हा उद्योग परत नको आपल्याला. दुःखाला हे दुःखाचं जग आहे पूर्ण, हे परत नको. तर आज हाच कल्प आहे सगळ्यांना उद्धार होण्यासाठी. त्यासाठी प्रभुपाद पण एकदाच येतात, प्रभुपादसुद्धा एकदाच येतात. ज्यांना ज्यांना यायचं आहे चला, गाडी फुल व्हायच्यात बसा गाडीमध्ये, नाहीतर तुमचं काय खरं होणार नाही. म्हणून ओरडून सगळ्याला सांगत होतात प्रभुपाद, उगं देश आणि हे ते अरडाओरडा करू नका, विनाकारण कुठल्या नेत्याच्या नादी नका लागू, कुठल्या हेच नाही. फक्त एकमेव हरी, हरी हरी करा तरच उद्धार होईल. हा एकच कल्प आहे, एकच भेटला आहे, परत येणे नाही. तर तुकाराम महाराज पण आलेत तर हेच सांगण्यासाठी आले होते, माऊली पण आले तर हेच सांगण्यासाठी आले होते की लगेच निघा इथून, ज्याला यायचे त्यांनी या. ज्यावेळेस तुकाराम महाराज वैकुंठाला चालले होते, रोज म्हणायचे तुकाराम. कुणी विचारलं त्यांना, तू क्या कुठं चाललास, कोणी बोलत नव्हतं. ज्या क्षणी आपण या भूमीवर पृथ्वीवर असतो तोपर्यंत किंमत नसते त्या माणसाची. ज्यावेळेस तो काहीतरी करून जातो त्यावेळेस आपण मग असं गुणगान गातो, तुकाराम किती महान होते. पण त्यांच्या समकालातली लोकंसुद्धा त्यांना असंच अरगुरं बोलायचे. म्हणून आपल्या आजूबाजूला असणारे जे लोक असतात ती साधारण नसतात. ज्या क्षणी तो भगवंताचं एवढं महत्त्व पटवून देतो तो मनुष्य साधारण नाही. म्हणून आपण जेवढे वारकरी पाहतो, जेवढे भक्त पाहतो ते साधारण नाही आहेत. आत्ता जे येणारे कीर्तनकार आहेत, कीर्तन काय करतो, कीर्तन ऐकतो आणि कीर्तन झाल्यानंतर त्याला काय करायचं आहे तो सांगतो, त्याचं काम आहे, आपण आपलं काम करायचं. इकडून ऐकायचं, इकडून सोडून द्यायचं. तसं करू नका. जर असं केलंच तर निश्चित तुम्हाला कुणी तर ऐकलं असेल, नरक वर्णन बऱ्याच जणांना ऐकलं असेल, तुम्ही पण ऐकलेलं आहे नरक वर्णन. आपण 2 ठिकाणी केलेलं नरकाचं वर्णन. किती फटके बसतात जोरजोरात, कसे चापकाने फटके देतात, कसं तेलाची तळीत उकळतात. हे असल्या शिक्षा घेण्यापेक्षा आपण भगवंताच्या धामी गेलेलं परवडेल आपल्याला. परत असल्या जगामध्ये परत नको. सगळ्यात दुःख, सगळ्यात वाईट काय असेल तर हे भौतिक जग आहे, सगळ्यात वाईट. वरचे लोक ह्याच्यापेक्षा पण सुंदर आहेत. ब्रह्मदेवापर्यंत सगळे ना मरणार, ब्रह्मदेवाच्या लोक. पण ब्रह्मदेवाला सुद्धा मृत्यू आहे, ब्रह्मदेवांना सुद्धा मृत्यू आहे. त्यांचं आयुष्य आहे 100 वर्षाचं, पण त्यांचा एक दिवस म्हणजे आपल्या इकडे 1000 कल्प आहेत. मग त्यांचं 100 आयुष्य बघा केवढं असेल. आपण ब्रह्मदेवाच्या ब्रह्मलोकात गेलो आणि मोजून 1 मिनटं आपण तिथं थांबलो, 1 मिनटं मोजून, तरी तर चतुर्युग उलटून गेलेलं असतं. हे आपलं सत्य, त्रेता, द्वापार आणि कली हे 4 युग उलटून गेलेले असतात 1 मिनटामध्ये. आणि आपण 1 तास घालवला तर 71 युग उलटून गेलेले असतात. 71 युग एक म्हणून गेलेलं असतं. ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 म्हणू असतात आणि 14 म्हणून 71,000 युग कल्प असतात. त्याचं राज्य 71 युग असतं. असे 14 × 71 केलं तर 1000 होतात बरोबर. तर 1000 म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस. जसं तुम्ही खाली येईल तसं तुमचे ते कालगणना कमी 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 होत येणार स्वर्गलोकापर्यंत. स्वर्गलोकामध्ये आपलं 1 वर्ष म्हणजे स्वर्गामध्ये 1 दिवस फक्त. आपलं 1 वर्ष आपण काढायचं, स्वर्गामध्ये गेले 1च दिवस राहायचं. इकडे 1 वर्ष उलटून गेलेलं असतं स्वर्गामध्ये. तर असे हे कालगणना वेगवेगळ्या आहेत. तर आपल्याला या जगातून बाहेर पडायचं आहे. आणि 4था जो अवतार येतो भगवंताचा युगावतार, तो आहे पिवळा कलर आहे आणि ते आहे चैतन्य महाप्रभू. हे एकमेव, ते पण ब्रह्मदेवासारखे आपल्या भगवंतासारखे एकदाच येतं कल्पामध्ये. आणि हेच सगळ्यांना हरिकीर्तन सांगतात, हेच सगळ्यांना ओरडून सांगतात, हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हेच महाप्रभू जे सांगतात ते आपल्याला सांगतात. मी काल बोललो होतो महाप्रभूबद्दल सांगणार आहे. तर हे महाप्रभू कोण आहेत की भगवंतांनी ज्यावेळेस नरसिंह अवतार घेतला, नरसिंह अवतार घेतल्यानंतर प्रल्हादाला त्यांनी चाटत होते. अवतार घेतला, आई नाही, बाप नाही, भाऊ नाही, भावंड नाही, कोणीच नाही, माया करायला कोणच नाही आहे. मग त्यांना तो भाव उत्पन्न झाला मायेचा.
आई वडिलांचा वात्सल्याचा भाव उत्पन्न झाला म्हणून ते प्रल्हादाला चाटत होते. तर मी म्हटलं की पुढचा अवतार घेईल तो रामरायाच्या रूपामध्ये अवतार घेईल. मग त्यांनी रामरायाच्या रूपामध्ये अवतार घेतला. तिथे त्यांना आई मिळाली, भाऊ मिळाले, सगळं काही मिळालं. पण राम विचार करत होते की आता मी राम आहे, मला हे सगळे असे राजा म्हटल्यावर किती त्याला आदर असतो, मला असा आदर भेटत नाही. मला कुणी असं खांद्यावर हात टेकून किंवा माझी धोती वडली कोणी, माझे मिशे वडले कोणी, माझे केस वडलेत, मला कोणी चप्पल फेकून मारली, असं कोणी करत नाही. मित्र असे करतात. मित्र जे असतात तेच आपल्याला असं वागू शकतात. मग मला मित्र पाहिजे, साख्य भाव पाहिजे. मग साख्य भावासाठी त्यांनी भगवान श्रीकृष्णाचा अवतार घेतला. मग साख्य भावामध्ये भगवंतांनी खूप लीला केल्या मित्रांबरोबर त्यांच्या. सुदामा, पेंद्या, उद्धव, सुधा, अजून किती भरपूर ते काय काय नावं आहेत त्यांची. तर अशीही नावं त्यांनी मस्ती केल्या त्यांच्याबरोबर. यमुनेमध्ये जाऊन डोहामध्ये उडी मारायची, मस्तपैकी भोजन करायचं, गाई चारायच्या, गाई चारायला घेत, अशा अनेक लीला केल्या. माखण चोरायचं, अशा भगवंताने भरपूर त्या लीला केल्या. एकदा तर भगवंत माखण म्हणजे खाण्यासाठी माखण चोरत होते आणि चोरताना ते आतमध्ये गेले. याच्यामध्ये एका घरामध्ये गेले, गोपीच्या घरात गेल्यानंतर तिथं माखण चोरलं, मटकी फोडली आणि पळून गेले. मग ती गोपी वरडावरडा करत होतो, कृष्ण माझं माखण हे सगळं उद्ध्वस्त केलं, खात तर नाही, सगळी माकडं बोलवतो आणि त्यांना अर्ध सगळं जमीन पूर्ण घाण करून टाकलेली असते, मला साफ करायला कंटाळा येतो. मग त्यासाठी ते यशोदामाताकडे जातं. म्हणजे यशोदामाता म्हणतात की नाही, असं करूच शकत नाही, माझ्या घरी काय कमी आहे काय तुमच्या घरी चोरायला, ते यशोदामाता अशा सांगत असतात. पण म्हटले ठीक आहे, आता मी त्याला पकडल्याशिवाय राहणारच नाही. म्हणून काय करतात, घंट्या बांधतात. जसा भगवंतानी हात लावला की घंटी वाजणार, टंग 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 टंग. मग त्यांनी ते सायलेन्सर, त्यांचं सायलेन्सर म्हणजे आता टेक्नॉलॉजीपेक्षा जास्त टेक्नॉलॉजी, जबरदस्त टेक्नॉलॉजी होती ती, अशी लावली तिकडचा पाऊल ठेवला तरी घंटी वाजला. भगवंतानी बघितलं, अरे बापरे, घंटा लावून ठेवला तर काय करायचं. म्हणून भगवंत काय करतात, घंट्यांना म्हणतात हे गरुड ये लवकर. घंट्याच्या अधिष्ठाती देवता कोणी, गरुड आहे. मग ते अधिष्ठाती देवताला बोलत होतं घंटेला, इकडे. भगवंताचं असं असतं, भगवंतानी एखाद्याला स्मरण केलं ना आणि त्यांनी जर नाही आला त्याला कट पुढच्या अवतारामध्ये, पुढच्या अवतारामध्ये कटतो, तू नाही, तुला अवतार नाही देणार होता मी. भगवंताचं असं आहे. म्हणून भगवंताला खूप घाबरतात सगळे देवी देवता. श्रीकृष्णाने बोलवलं म्हटलं की लगेच पळायचं तत्परतेने. द्वापरयुगासाठी त्यासाठी रांग असते सगळ्या देवी देवतांची. द्वापरयुगामध्ये जेव्हा भगवंत येतात ना तेव्हा सगळे लाईनच लावलेली असते. आकाशामधून त्यांना स्वतःचं वाहन घ्यायचं पण लक्षात राहत नाही, तशीच उडी मारतात वरतून खाली. नंतर लक्षात आलं आपलं वाहन राहिलं वरतीच. एवढी धावपळ करतात ते भगवंताला भेटण्यासाठी. तर असे हे श्रीकृष्ण जेव्हा आतमध्ये जातात तेव्हा घंट्या वगैरे लावलेल्या असतात. आता करणार काय, घंट्याला सांगतो अजिबात वाजायचं नाही. ते माकडाची भांडी काढतात, थोडं मित्राला देतात, थोडं माकडांना देतात, जनावरं पण असतात त्यांच्याबरोबर, त्यांना खायला प्यायला सगळ्यांना खाल्लं मस्तपैकी. ज्या वेळेस त्यांनी स्वतः घेतलं आणि तोंडात हात घालला तेव्हाच टंग 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 घंटा वाजायला चालू झाला. खन 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 नाद आला. लगेच गोपी पळत आल्या, सगळ्या पकडल्या त्याला रंग्यात. ते म्हणला थांबा जरा, मला मारण्याच्या आधी किंवा मला बांधण्याच्या आधी मला एक गोष्ट विचारायची. लगेच त्या घंट्याच्या, तुला मी काय सांगितलं होतं, वाजायचं नाही, तू का वाजलास. ते म्हणला भगवंत मला आदेश दिलाय तुम्हीच, ज्या वेळेस मी खायला लागतो त्यावेळेस वाजायचं, काय ज्यावेळेस मी खाणार त्यावेळेस तू वाजायचं, असं तुम्हीच आदेश दिलाय आणि मला थांबवलं नाही, मी वाजायला चालू केलं. तुम्ही खात होते ना. म्हणून भगवंत ज्यावेळेस आपण नैवेद्य दाखवतो त्यावेळेस घंटी निश्चित वाजवायची. तसे भगवंताच्या लीला आल्या, भरपूर काय काय केलं. पण एक गोष्ट त्यांच्यामध्ये उणीव राहिली. कोणती उणीव, ती की म्हटलं आता हे एवढं सगळं मिळालं आहे, वात्सल्यप्रेम भेटलं, साख्यप्रेम भेटलं, परत सगळं काय भेटलेलं आपल्याला, तर मग अजून एक प्रेम राहिलं, ते म्हणजे श्रीमती राधाराणी हे माझ्यावर एवढं का प्रेम करतात. श्रीमती राधाराणी माझ्यात असं काही नाही आहे, भगवंताची ती आत्मा आहे. श्रीमती राधाराणी काय आहेत, भगवंताच्या आत्मा आहेत आणि त्या आत्मा भगवंतापेक्षा सुंदर आहेत. राधाराणीला उभा केलं तर भगवंताचा जो प्रकाश आहे तो कमी पडतो, एवढी प्रखर तेज आहे राधाराणीचं. जसे भगवंत सगळ्यांचा विस्तार करतात तसे राधाराणी सगळ्या स्त्रियांचा विस्तार करतात. टॉपला आहेत राधाराणी. त्यांची सावली म्हणजे आपण ज्यांना पुजतो नवरात्रामध्ये ती सावली आहे फक्त. श्रीमती राधाराणीची सावली आहे ती.
तिला म्हणतात दुर्गा. ती सावली आहे राधेची. तर तिचा भाव, तिच्या आतमध्ये किती प्रेम आहे माझ्याबद्दल हे मला जाणायचं. आणि त्यासाठी कलियुगामध्ये भगवंतांनी चैतन्य महाप्रभूंच्या रूपात अवतार घेतला. राधा आणि कृष्ण एकत्र, कृष्णाचं रूप आणि भाव राधेचा. म्हणून सारखे कृष्ण 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 म्हणून ओरडायचे चैतन्य महाप्रभू. ओरडता ओरडता समुद्रात जायचे. त्यांना 2-3 वेळा लोकांनी समुद्रातून ओढून जे मासे पकडणारे असतात का, ते नावामध्ये उचलून बाहेर सोडलं होतं. जगन्नाथाच्या आतमध्ये गेले. जसे जगन्नाथच्या आतमध्ये पाय ठेवला चक्करून पडले खाली. चैतन्य महाप्रभू हे भगवंताचे स्वयं विस्तार आहेत. आपण जर मंदिरामध्ये गेलात तर 2 बाजूला आपण पण वरती तेच बसवणार होतो दोघांनाच. वर हात केलेले मंदिरामध्ये कधी गेला असेल तुम्ही तर वर हात करून 2 उभा आहेत. ते म्हणजे कृष्ण बलराम, चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभू. हे बलराम कृष्णाने परत विस्तार घेतला कलियुगामध्ये. फक्त ते एकदाच येतात, परत येणार नाही. म्हणून ज्यांचा ज्यांचा उद्धार आहे, म्हणून आपण म्हणतो श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद अद्वैताचार्य गदाधर श्रीवासदी गौरभक्त वृंद. हे पंचतत्वाचा मंत्र आहे. भगवंताला जर प्राप्त करायचं तसं प्राप्त करू शकत नाही. आपल्याला कुठं 3-4 जन्म अजून देईल. आपली भक्ती एकाच जन्मामध्ये सिद्ध होत नाही. अशा भरपूर भक्ती आपल्याला करायला लागतात. भगवंतापर्यंत पोचायचं असेल तर राधाराणीला पुकारायला लागतं. राधाराणीपर्यंत पोचायचं असेल तर त्यांच्या भक्तांकडे जावं लागतं. आणि भक्तांकडे पोचायचं असेल तर ह्या पंचतत्वांना, आणि पंचतत्वांना जर आपल्याला प्राप्त करायचं असेल तर आपल्या काम याच्यावर विजय प्राप्त केला पाहिजे. तर हे काम जर आपल्यात नसेल तर आपण यांना प्राप्त करू शकत नाही. आणि आपल्याकडे जर काम असेल तर नाही प्राप्त करू शकतो, आणि काम नसेल तर आपण त्यांना प्राप्त करू शकतो. त्यासाठी आपल्याला त्या पंचतत्वाचं ध्यान करावं लागतं. आणि ध्यान केल्यानंतर आपल्याला ते पंचतत्व प्राप्त होतं. आणि हे पंचतत्व प्राप्त झालं मग आपल्याला कृष्ण भगवान प्राप्त होतात. असे हे भगवंताचं विस्तार आहे. तर हे शेवटचे कलीमध्ये भगवान चैतन्य महाप्रभू येतात आणि हरिनाम संकीर्तनचं आंदोलन करतात. आणि हे जे प्रभुपादांनी घेतलेलं हाती आंदोलन आहे हे चैतन्य महाप्रभूंचं आंदोलन आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. हा महामंत्र हा वेदांमध्ये दिलेला आहे. हा महामंत्र जो आहे तो साधारण नाही आहे. लोकांना असं वाटतं की आम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय करेल, छोटासा मंत्र. ओम नमो नारायण करेल. अजून काय काय वेगवेगळे मंत्र असतात, वेगवेगळे देवता जप करतात. नाही, चालत नाही. त्याच्याने तुमचा उद्धार होणार नाही. कुठल्या देवाचा जरी उद्धार केला तरी त्या देवापर्यंत जाणार तुम्ही, आणि त्या देवाचा मृत्यू निश्चित आहे. जर ज्या देवाची तुम्ही भक्ती करताय त्याचा मृत्यू निश्चित आहे तर तो तुम्हाला मुक्ती काय देणार? तोच भगवंताकडे मुक्तीची याचना करतो, तो तुम्हाला मुक्ती काय देणार? म्हणून सर्वश्रेष्ठ हरीची पूजा करायला सांगितली आपल्याला. त्याच्यामध्ये एक अपवाद आहे, ते म्हणजे महादेव. महादेव पण कुणी साधारण नाही आहे. त्यांना पण अनादी अनंत म्हणतात आणि ते सदाशिव आहेत. म्हणजे त्यांचाही कधी विनाश होत नाही. सगळे येतात, सगळे बदलतात. सगळ्याच्या ही पदच सगळी, जशी खुर्च्या आहेत ना आपल्या, मुख्यमंत्री, नगरसेवक, सरपंच, तशी ही पदं आहेत ब्रह्मदेवापर्यंत. ही पदं त्यांना दिली जातात आणि काही काळात तर काढून पण घेतली जातात. बस आता तुझी खूप नाटकं झाली, तू हो बाजूला, दुसरा आणून ठेवला. हे असं जीवात्मा वेगवेगळे त्या पदावरती जातात. तर अशी वेगवेगळी पदं आहेत. तर त्या पदापेक्षा श्रेष्ठ पद आहे, सगळ्यात श्रेष्ठ ते आहे महादेवांचं पद. म्हणून महादेव ही भगवंताची कालशक्ती आहे. भगवंताच्या डाव्या बाजूनी योगमाया निघते, उजव्या बाजूनी कालशक्ती बाहेर निघते. आणि ती कालशक्ती म्हणजे कोण आहे? स्वतः स्वयंभू महादेव आहे. आणि महादेव विष्णूमध्ये काही फरक नाही. महादेवच विष्णू तर विष्णूच महादेव आहे. म्हणून दोघांमध्ये कधीसुद्धा भेद करायला सांगितलेला नाही आपल्याला. महादेव म्हणून जरी तुम्ही विष्णू म्हणून पूजा केली तरीसुद्धा त्यांच्याकडे पण 4 अस्त्र आहेत आणि ह्याच्याकडे पण 4 अस्त्र आहेत. डमरू, त्रिशूळ, इकडं गळ्यामध्ये सर्प आहे आणि इकडं त्रिशूळ आहे. ह्यालाच जर तुम्ही विष्णूमध्ये रूपांतर केलं तर त्रिशूळाचं सुदर्शन चक्र होतं, डमरूचा शंख होतो, शंख वाजवतं, डमरू पण वाजवतं. आणि जे हातामध्ये हा सर्प आहे तो म्हणजे अनंतशेष, दुसरं कोणी नाही. म्हणून महादेवांचं रूप बदलतं, महादेव बदलत नाही.
ज्यावेळेस ते ब्रह्मांडामध्ये येतात, हे आपलं ब्रह्मांड आहे, ब्रह्मांडाच्या वरती काय आहे, विरजा नदी. ब्रह्मांडाच्या वरती म्हणजे ब्रह्मांडावरची जी ब्रह्मांड आपण पार केलं त्यावेळेस एक नदी लागते, त्या नदीला नाव आहे विरजा नदी. आणि विरजा नदीच्या वरती आहे ब्रह्मज्योती. ब्रह्मज्योती म्हणजे काय, भगवंताचा प्रकाश तिथपर्यंत येतो, भगवंताच्या अंगातून जो प्रकाश निघतो तो तिथपर्यंत येतो विरजा नदीपर्यंत. विरजा नदीच्या वरती, विरजा नदी पार करून आपल्याला दिव्य शरीर प्राप्त होतं. त्या नदीमध्ये आपल्याला आंघोळ करायला लागते. आपण ज्यावेळेस ब्रह्मांडातून आत्मा, आपल्याला माहीत पाहिजे ह्या गोष्टी की आपल्याला शरीर सोडल्यानंतर आपलं काय होतं. एकतर जो पापी असेल तो खाली जातो आणि पुण्यवान असेल तो वरती 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 जातो. आणि जो अतिपुण्यवान अति भगवंताचं भक्त आहे तो हळूहळू जातो विरजा नदीमध्ये येतो, विरजा नदीमध्ये स्नान करतो. आणि विरजा नदीमध्ये स्नान केल्यानंतर त्याला 4 हात येतात. लक्षात ठेवा, त्याला 4 हात येतात, 2 हाताचे 4 हात होतात त्याचे. मुकुट येतो, पितांबर येतं, हातात शंख चक्र पद्म सगळं येतं हातामध्ये. आणि तेच रूप पुढं जातं वैकुंठामध्ये. आणि वैकुंठामध्ये ते भगवंताचे सेवक बनतात. आपण भक्त, 4 हात येतात आपल्याला, ती विरजा नदी. आणि ह्या ब्रह्मज्योतीपर्यंत हा प्रकाश आहे. ब्रह्मज्योतीपर्यंत फक्त प्रकाश दिसतो भगवंताचा, भगवंत दिसत नाही. भगवंत खूप वरती आहेत, अजून याच्या वरती आहेत भगवंत. आता ही ब्रह्मज्योती, ब्रह्मज्योतीच्या वरती आहे सदाशिव, म्हणून महादेव कोणाला दिसत नाही. जे सदाशिव रूप आहे महादेवांचं, हे जे आपण पाहतो, हे त्रिशूळ वगैरे घेतलेला, भस्मा लावलेला, ते महाकाल रूप आहे भगवंताचं, ते महादेवांचं महाकाल रूप आहे. आणि महादेवांचा अवतार कसा आहे, तर महादेवांचा जटा आहेत, जटाला मुकुट आहे, सगळे सेम आहे, चंद्र वगैरे गंगा वगैरे सगळे सेम आहे. फक्त एवढे ते व्याघ्र चर्म घालत नाही, तिथं ते पिवळं पितांबर घालतात, तिथं पिवळं पितांबर घालतात. एका मांडीवर कार्तिकेय असतात, दुसऱ्या मांडीवरती गणेश असतात, बाजूला पार्वती माता असते, नंदी खाली बसलेला असतो आणि गळ्यामध्ये अनंतशेष असतात. पण महादेव हे सुंदर रूपामध्ये असतात. आणि सहज जर तुम्ही महादेवांना प्रकट केलं, समजा चुकून पिंडीमधून प्रकट झाले महादेव, तर तुम्हाला 3 अटक एकाच टाइमला येते. एवढं भयानक रूप आहे महादेवांचं. म्हणून महादेव महादेव करत बसू नका. चुकून जर समोर आले तर आपल्याला हृदयविकाराचा झटका नक्की येणार, सहन नाही होणार. ते एवढे भयानक दिसतात महाकाल रूप, एवढं भयानक आहे ना, विचारू नका. भूतसुद्धा घाबरतात. समजा एका भूताने महादेवाला प्राप्त करायचा प्रयत्न केला, भूत आहे आता, ते भूताला आपण पण घाबरतो, ते भयानक दिसतं ते. मग ते जर महादेवाला ते असं ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय करून जप करतोय, आला महादेव प्रकट झाले, बापरे हे कोण आहे, त्याला चाटे घेऊन तोच मेला. आता भूत येऊन मरू शकतात, तर आपल्यासारखं काही कारण नाही. म्हणून महादेव सहज नाही. म्हणून महादेवांना पाहायचं असेल तर तुम्हाला त्या महादेवांची इच्छा नका करू की जे मला भौतिक इच्छा पूर्ण करतील. त्या महादेवांची भक्ती करा जे सदाशिव रूप आहे, ते नित्य वैकुंठधामाच्या खाली असतं. आणि त्याला म्हणतात कैलास लोक. कैलास जे आहे कैलासधाम, ते कैलासधाम सुरुवातीला आहे आध्यात्मिक धामाच्या. आध्यात्मिक जग आणि भौतिक जग असे 2 प्रकार पडतात. आणि आध्यात्मिक जग या ब्रह्मज्योतीच्या सुरुवातीपासून, आणि सुरुवातीलाच महादेव लोकपाल म्हणून उभे आहेत. ज्यावेळेला आपण विरजा नदी पार करतो, ब्रह्मज्योतीतून बाहेर जातो, तेव्हाच कैलास लोक लागतं. मग आपल्याला वाटतं की जरा कैलास लोक आले महादेवांची, बघा जरा थोडेसे दर्शन घेऊन जाऊ पुढे. महादेव म्हणतात वा मस्त गाला, वरती जायचं तुला, हा जायचं भगवंताकडे जायचं. मग महादेव म्हणतात जरा परीक्षा द्यायच्या थोड्याफार, ते परीक्षा द्या आणि जा वरती. मग ज्या वेळेस आपण महादेवांच्या परीक्षेमध्ये पास होतो, विचार करा, साधारण व्यक्ती परीक्षा घ्यायला नाही आहे, आपला शिक्षक नाही आहे परीक्षा घ्यायला, स्वयं सदाशिव तुमची परीक्षा घेतात. वैकुंठात जायचं आहे ना तुला, परीक्षा दे आणि वैकुंठात जा. एवढ्या कडक कडक शिक्षा म्हणजे घेतात ते आपली परीक्षा, त्याच्यामध्ये पास होणं अशक्य असतं. आणि जो हे ज्ञान घेतो पृथ्वीवर, तो त्या परीक्षेमध्ये पास होतो आणि तो हरिभक्ती व्यवस्थित करतो. भगवंताला मूर्तीमध्ये भगवंत हे मानूनच तो पूजा करतो. मूर्ती म्हणून आपण काय करतो, साधारण मूर्ती आहे, ह्याच्यामध्ये कुठले भगवंत, असे जे विचार असतात आपले. स्वतः भगवंत समोर उभा आहे, जर समजा तुमच्या समोर भगवंत आले तर तुम्ही किती धावपळ होईल तुमची. आता त्यांच्यासाठी काय आणू असा विचार होईल ना. मग ज्या क्षणी तुमच्यासमोर मूर्ती असते त्या क्षणी पण हाच भाव पाहिजे. त्याची एक कथा येते, ती सांगते तुम्हाला. एक मनुष्य असतो, तो मनुष्य काय करतो,
रामाची मूर्ती असते समोर भगवंताची, रामाच्या अर्चा वगैरे सगळं करत असतो, व्यवस्थित पूजा करतो, रोज मागत असतो भगवंता मला जे काही इच्छा असेल त्याची तो मागायचा, इच्छा काय पूर्ण होत नव्हती. आणि दुसरी इच्छा मागायची तर मग दर्शन द्या, अशी रोज मागायचं. काय दर्शन द्या. 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं, 4 वर्ष झालं, त्याला काय दर्शन भेटलं नाही. म्हणलं आता देव बदलू, काय दर्शन देत नाही. म्हणून त्यांनी काय केलं, डोळ्याला पट्टी बांधली रामाच्या, नाकात बोळे कोंबले. तुला आता मी प्रसाद बनायला वास पण नाही आला पाहिजे, तुला कानामधून मी बोलतो ते ऐकायला पण नाही आला पाहिजे, दिसलं पण नाही पाहिजे, तुला सगळी पट्टी बांधून टाकते त्याला. आणि मग जातो आता कृष्णाची भक्ती करतो म्हणतात, जातो कृष्णाकडे. आता तो जरा बऱ्यापैकी धावून येतो म्हणते लगेच. लोक म्हणतात की लगेच धावून येतो तो, भक्तांच्या हाकेला धावून येतो. तू काय येत नाही, तुझ्यामध्ये अहंकार भरपूर आहे, असं राम रायाला म्हणतो. मग ज्यावेळेस तो पट्टी वगैरे बांधतो आणि मी श्रीकृष्णाची आरती करायला चालू करतो, त्यावेळेस मागून आवाज येतो आणि भगवंता म्हणतात, वळून बघ, तुझं मागं उभा आहे मी. मागे जेव्हा बघतात तर धनुष्यधारी भगवान श्रीराम उभे असतात. मी म्हणतो, मी ह्याची ह्याला विनवणी केली, तुम्ही कशाला आले? ती म्हणला, त्याला बोलवलं तरी मीच येणार आहे, मला बोलवलं तरी मीच येणार आहे, दुसरं कुणी येणार नाही. पण मी का आलो त्याचं कारण हे की तू मला देव म्हणून मांडलंस. का मांडलं? कारण की मला दिसतं म्हणून तू डोळ्याला पट्टी बांधली, मला वास येतो म्हणून तू नाकात बोळे कोंबले, मला ऐकायला येतं म्हणून तू कानात बोळे कोंबले, तुला जाणीव झाली की मला सुद्धा ऐकायला येतं, मला सुद्धा बोलायला येतं, मला सुद्धा दिसतं. भगवंत ज्यावेळेस आपल्याला ही जाणीव होते की ही मूर्ती जी आहे ती साधारण नाही, स्वतः भगवंतच आहे, त्याप्रमाणे आपण त्यांना ट्रीट करायचं असतं. ज्या क्षणी आपण अशी भक्ती करू तर निश्चित भगवंत आपल्याला घ्यायला येतील, त्यात काही फरक नाही. तर वैकुंठ लोक आहे ते सदाशिव लोकाच्या वरती आहे, जिथं भगवंत राहतात. हरिधाम म्हणतात त्याला. हरिधामामध्ये अनेक विष्णू आहेत. म्हणजे आपण 24 नाव घेतो, केशवाय महा, नारायण महा, माधवायन महा, गोविंदायन महा, असे 1000 नाव आहेत भगवंताचे. किती? 1000 नाव आहेत. विष्णू सहस्रनाम कुणीतरी ऐकलं असेल तर विष्णू सहस्रनामात ते 1000 नावं आहेत, स्तोत्र नाही आहे, ते 1000 नावं आहेत ती भगवंताची. आणि ते 1000 धाम या वैकुंठामध्ये असतात. ज्याची तुम्ही भक्ती कराल, जे रूप तुमच्या डोळ्यात असेल त्या रूपापाशी तुम्ही जाणार. समजा तुम्हाला प्रद्युम्न आवडत असेल, तुम्ही प्रद्युम्नकडे जाणार. तुम्हाला दत्तात्रय आवडत असेल, दत्तात्रयांकडे जाणार तुम्ही. निश्चित तुम्ही वैकुंठात जाणार आहेत, काही वाद नाही. दत्तात्रयसुद्धा भगवंताचे 27 अवतार आहे. हां, 27 अवतारमध्ये दत्तात्रयसुद्धा येतात, भगवंताची शक्ती म्हणून येतात. एक विस्तार, दत्तात्रय भगवान हे भगवंताचे 27 अवतार आहेत. तर ते दत्तात्रयसुद्धा धाम तिथं तुम्हाला भेटेल. पांडुरंगाचं पण धाम भेटेल. पांडुरंगाची भक्ती करताय, निश्चित पांडुरंगापाशी जाणार. रामाची भक्ती करताय, रामापाशी जाणार. कृष्णाची भक्ती करताय, कृष्णापाशी जाणार. कृष्ण म्हणून तुम्हाला कोण मिळणार? वासुदेव. जे आपण पहिलं 4 अवतार बघितले का आपण, 4 विस्तार, ते 4 विस्तारामधले वासुदेव तुम्हाला भेटणार, किंवा संकर्षण भेटणार, नाहीतर प्रद्युम्न भेटणार, तर अनिरुद्ध भेटणार. तुम्हाला जशी भगवंताची इच्छा असेल तसे तुम्हाला ते अवतार दाखवणार, जसे तुम्हाला प्रकट होणार. म्हणून भगवंत काय म्हणतात भगवद्गीतेमध्ये, ये यथा मां प्रपद्यन्ते तां तथैवं भजाम्यहम्. जशी तुम्ही मला भजताल, जशी माझी भक्ती करताल, जशी डोळ्यासमोर रूप ठेवताल, तेच रूपामध्ये मी तुम्हाला प्रकट होणार. जसा तुमचा भाव असेल तसाच मी तुमच्या पुढे ठेवणार, तसेच तुमचं मी इच्छा पूर्ण करणार. असे हे हरिधाम आहे. ते किती आहेत? असंख्य, त्याची गिनती नाही. भगवंताचे असे असंख्य रूप आहेत आणि त्यांच्यावर प्रत्येकावर एक एक लक्ष्मी असते. सहस्त्र लक्ष्मी आणि सहस्त्र भगवंता. लक्ष्मी एक नाही, 1000 लक्ष्मी आहेत. त्या 1000 भगवंताबरोबर राहत असतात. भगवंताचं ऐश्वर काय आहे? ब्रह्मदेव सांगतात ब्रह्मदेव, चिंतामणी प्रखर सद्मसु कल्पवृक्ष लक्षावृतेश सुरभीरभिपालयन्तम लक्ष्मी सहस्रेण शतसंभ्र सेव्यमाणम गोविंदमादिपुरुषम तमहम भजामी. ह्याचा अर्थ काय आहे? चिंतामणी आहे, भगवंताचं रूप आहे. लगेच इच्छा पूर्ण करतात. मनात इच्छा ठेवा नाही, त्यांना लगेच कळतं. लगेच चिंतामणी प्रखर स्वरूप आहे भगवंताचं. आणि त्यांच्या धामामध्ये कल्पवृक्ष आहे. किती? अनंत कल्पवृक्ष. कल्पवृक्ष माहिती आहे तुम्हाला काय असतो? नसेल तर सांगतो. कल्पवृक्ष असा आहे, त्या झाडापाशी आपण गेलं, काहीही मागा तुम्ही, लगेच देऊन टाकतं ते.
काहीही मागा तुम्ही, काही इच्छा करा, 2 मिनटात तुमच्या हातात हजर. तुम्ही म्हटली मला मर्सिडीज पाहिजे, 2 मिनटात मर्सिडीज हजर. मला हा बोलेरो पाहिजे, बोलेरो हजर. मला पंचपक्वान पाहिजे, पंचपक्वान तुमच्यासमोर हजर. असं एक कल्पवृक्ष आहे, मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात. असे कल्पवृक्ष किती आहेत भगवंताच्या धामामध्ये, ज्याची गिनती करता येत नाही. जंगल आहे पूर्ण भगवंताच्या धामामध्ये, कल्पवृक्षाचं जंगल आहे. सुरभी गाय, तुम्हाला कामधेनू गाय माहीत असेल, जिष्टी पण माहीत असेल. कामधेनूला पण काही पण मागितले ती लगेच प्रकट करते पुढं. कामधेनू पण तशीच आहे. त्या पण अनंत गायी आहेत भगवंताकडे, एक गायी नाही. तेच चुकून कोणतं असं मागायला गेलं ना, भगवंत असं दाव्याला आपण पकडलं, भगवंत इकडे ओढतात, नाही रे द्या हो, नाही रे द्या हो, म्हणून लगेच सोडून टाकतात. तर भगवंतसुद्धा असे लाखो गायींना ते भगवंत पाळत असतात, ज्या इच्छा पूर्ण करतात. अशा सुरभी गायी आहेत. आणि अशा गायींची सेवा करण्यासाठी किती लक्ष्मी आहेत, लक्ष्मी सहस्त्रेण शतसंभ सेव्यमाणा, 1000 लक्ष्मी सेवेसाठी असतात या गायींच्या. ज्या आपण लक्ष्मी, हे लक्ष्मी देवी, हे लक्ष्मी देवी, सोनानं दे मला, हे दे मला, ते दे करत असतो ना लक्ष्मीची पूजा. हां, तर ती लक्ष्मी भगवंताची इथं सेवा करण्यासाठी असतात, हजारो लक्ष्मी. तर असं हे भगवंताचं ऐश्वर आहे. आणि या ऐश्वर्यधामाच्या वरती आहे हे आपलं वैकुंठधाम, जे हरिधाम बघितलं आपण. हरिधामाच्या वरती आहे माधुर्यधाम, इथं भगवंताचे प्रेमळ भक्त राहतात. म्हणजे भगवंताबरोबर आदानप्रदान करणारे भक्त राहतात. हे वरती आहेत बरं का, यांच्यापेक्षा यांच्या खाली कोणीच नाही, यांच्या धामामध्ये कोणी जाऊ शकत नाही, कुठला देव जाऊ शकत नाही. माधुर्यधाम, माधुर्यधामाच्या मध्ये आध्यात्मिक जगाची सुरुवात होते. भगवंत सांगतात की माझं आध्यात्मिक जग अविनाशी आहे, ते हे आध्यात्मिक जग. आणि ही वैकुंठ अशा अनंत आहेत. प्रत्येक ब्रह्मांडाला एक वैकुंठ आहे, प्रत्येक ब्रह्मांडाला वैकुंठ आहे, एक एक वैकुंठ प्रत्येक ब्रह्मांड आहे. पण भगवंताचे जे धाम आहे ते धाम एकच आहे, अविनाशी. वैकुंठसुद्धा लुप्त होतं, परत येतं, पण भगवंताचं धाम लुप्त होत नाही. प्राकट्य ते एका ठिकाणी आहे. आणि तोच सूर्य आहे सगळ्या जगाचा. सूर्य कुठला आहे, तोच आहे. आणि तोच प्रकाश सगळ्यांना देतो. प्रत्येक ब्रह्मांडामध्ये पोचणारा प्रकाश कुठला आहे, ह्या गोलोकधामामधून येतो. म्हणून भगवंत म्हणतात की त्याच्यावरती आहे, आपण धाम बघू. प्रथम चतुर्विध रूप, आपण जे संकर्षण प्रद्युम्न बघले, हे चतुर्युग रूप तिथं राहतात. हे 4 लोक, हे 4 संकर्षण, वासुदेव, प्रद्युम्न, अनिरुद्ध, हे 4 लोक तिथं वरती राहतात माधुरच्या. त्याच्यावरती आहे अयोध्याधाम. भगवान श्रीरामचंद्र साधारण नाही आहेत, तेच कृष्ण आणि तेच राम आहे. अयोध्याधाम या जगाच्या पण पलीकडे, आणि राम तिथं त्या रूपामध्ये असतात. लक्ष्मण, हनुमान, सीता आणि मारुती काय साधारण नाही आहेत. मारुतीला काही तुम्ही शनिवारची पूजा करता, मला राहू कितीपासून वाचव, शनीपासून वाचव, असल्या वाह्यात गोष्टी मागायच्यात मारुतीकडे. मारुती काय साधारण नाही आहे. भगवान म्हणतात त्यांना, पण ते उगच नाही म्हणत, ते भगवंताबरोबर नित्य असतात. रामाबरोबर मारुतीराया युगे युगे असतात, तिथंच असतात रामापाशी, तिथून जातच नाही, त्या अयोध्याधामामध्ये असतात. आणि त्याच अयोध्याधामाला म्हणतात साकेतधाम. हे साकेतधामामध्ये प्रभू रामचंद्र नित्यलीला करत असतात. जे आपण रामायण पाहतो ना, ते रामायण सारखं तिथं चालू असतं, तेच रामायण सारखं चालू असतं. ते जन्म घेणं, रावणाला मारणं, हे सगळं चालू असतं सारखं तिथं. त्याच्यावरती आहे द्वारकाधाम. भगवंताची द्वारका नगरी आहे ना, ती द्वारकाधाम वरती आहे. आणि त्या द्वारकेमध्ये सुद्धा भगवंत त्याच लीला करतात. आणि सगळ्यात वरती आहे ते म्हणजे आहे गोलोकधाम. भगवंतानी गाईचं नाव दिले आपल्या धामाला, गोलोकधाम. त्या धामामध्ये गाईशिवाय कोणी दिसतच नाही. सगळ्या गाई 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 गाई, गाईच रूप घेते माणसाचं, गाईच त्याच्या वासराचं रूप घेते, सगळं काय गाईच करते तिथं. तर हे गोलोकधाम आहे. ब्रह्मदेव त्याची स्तुती कशी करतात, गोलोक नामनी निजधामनी तलयच तस्याम देवी महेशु हरिधामसु तेषु तेषु या ते ते प्रभावनीचया विनिताश्चयेनाम गोविंदमादिपुरुषम तमहम भजामी. तर हे भगवंत काय आहे की सगळ्यात वरती जे आहे ते गोलोकधाम आहे, आणि त्याचा कधी विनाश होत नाही. आणि गोलोकधामाच्या खाली काय, हरिधाम. महेश म्हणजे कैलासधाम, आणि कैलासधामाच्या खाली पार्वतीचं धाम. म्हणजे स्वतः ते एकाच ठिकाणी असतात पार्वतीचं. देवी महेशू हरिधामशू तेषु तेषु, असे हे एका पाठोपाठ खालोखाल खालोखाल सगळे धाम आहेत. आणि सगळ्यात शेवटी आपले हे जडजगत इथं ब्रह्मांड, त्यामध्ये आपण कितपत पडलो. आपण कुठे बघा,
पृथ्वी खूप लांब आहे यांच्यापासून आणि इथं जाण्यासाठी शरीराची गरज पडत नाही. त्याला दिव्य शरीर लागतं आणि दिव्य शरीर प्राप्त होण्यासाठी भगवंताची भक्ती करणं खूप गरजेचं आहे. आशा करतो की तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजल्या असतील. तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. कुणी जर विचारलं की बाबा हा मोठा तो मोठा, कोणी भांडणं करायला लागले तुमच्याबरोबर, तर त्याला एकच श्लोक बोलायचा, एते चांस कला पुंसा कृष्णस्तु भगवान स्वयं इंद्रादी लोकलम व्याकुलम लोकम मृडयंती ना युगे युगे. म्हणतात काय, व्यासदेवनी सांगितलं हा श्लोक की जास्ती भांडणं करू नका, कृष्ण स्वयं भगवान आहे आणि यांच्यापासून सगळी उत्पत्ती होती. तर आपण उद्या भगवद्गीतेला सुरुवात करणार आहोत, पण त्याआधी आपण उद्या एक दिवस फक्त महाभारत ऐकणार आहोत. अर्ध्या तासामध्ये पाऊण तासामध्ये पूर्ण महाभारत तुम्हाला सांगतो उद्या. बऱ्याचशा गोष्टी तुम्ही ऐकल्या नसेल त्या पण तुम्हाला ऐकायला मिळतील. कोण कोणाचा मुलगा, कोण कोणाचा मुलगा, कोणी काय केलं, कोणी दुर्योधनाला मारलं, कोणी कसं केलं, हे का सांगायचं, कारण की गीता महाभारताचा भाग आहे. महाभारताच्या युद्धामध्येच भगवंतानी गीता अर्जुनाला सांगितली. त्यामुळे आपण महाभारत उद्या पाहणार आहोत आणि परवापासून भगवद्गीता सुरुवात करणार आहोत. हरे कृष्ण.